वृषभातून जाणारा जो मंगळ आहे तो 11व्या भावातून जातोय. तुमच्या राशीत गुरु उच्च आहे, पण रवी 12वा आहे. हे लक्षात घ्या. मी काही तुम्हाला इथं घाबरवण्यासाठी आलेलं नाहीये, पण काही वास्तविक पाहता तुम्ही काळजी घेतल्या पाहिजेत. कसं असतं, कधी कधी आयुष्यात संकटे अचानक येत नाहीत. तुम्हाला आधी कुठेतरी संकेत थोडेफार मिळालेले असतात आणि ह्या प्रवेशानंतर काय झालेलं आहे की ग्रह तुमच्यासाठी असेच काही संकेत देत आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला काही महिन्यांपासून असं वाटलं की तुम्ही इतरांसाठी खूप केलं, पण तुम्ही तितकेच एकटे पडत गेलेले आहात. कसं होतं, घरात तुमच्या असतात माणसं, पण तुमच्या मनात काय दुःख आहे, काय चाललेलं आहे हे कोणालाच कळत नाहीये. ठीक आहे, तुम्हाला खूप काही बोलायचं आहे, पण कोणाला सांगावं हेही समजत नाही ना. आणि जर तुमच्या मनात अशी घालमेल आत्ता सुरू असेल तर फक्त कमेंटमध्ये तुम्ही श्रीराम लिहू शकता. तेवढंच आपल्या चॅनलच्या खाली श्रीराम नावाच्या शब्दाचा उच्चार होईल. आणि आता थोडीशी ग्रहस्थिती समजून घ्या. सर्वप्रथम रवी जो आहे की नाही तो मिथुन राशीतून जातो आहे, म्हणजे तो व्यय भावातून जातो आहे. आणि हा एक महत्त्वाचाच ग्रहयोग समजता येईल, कारण की रवी सर्व ग्रहांचा राजा आहे. जरी मंगळाचं बळ तुम्हाला आहे, गुरुचं बळ असलं तरी सुद्धा व्यय भावाचं एक वेगळं बळ असतं. आणि ते बळ काय करतं, बाहेरपेक्षा आतूनच जास्त लढायला लावतं. म्हणून काय होतं की पुढील 35 दिवसांमध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, पण तुमच्या कष्टाला योग्य न्याय अजून मिळत नाही, असा तुम्हाला प्रश्नही पडू शकतो. आणि मग अनेक कामे शेवटच्या टप्प्यावर जाऊन मग काय होतात, अडकू शकतात. कधी कधी काय होतं, एखादा कागद जो आहे तो अडकू शकतो आणि कधी एखाद्या व्यक्तीमुळे विलंब होऊ शकतो. आणि काय होतं, कधी नशिबाने साथ दिली नाही तर असंही वाटू शकतं की तुमच्या खर्चावरही तुम्ही नियंत्रण ठेवणं तुम्हाला कठीण जाऊ शकतो त्यावेळेस. ठीक आहे, आज एखाद्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील, पण उद्या दुसऱ्या कारणासाठी होऊ शकतात ना. म्हणजे जसं घर असेल, आरोग्य असेल, वाहन असेल किंवा मुलांचे शिक्षण असेल किंवा अचानक आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे बचतींवरती थोडा परिणाम होऊ शकतो ना. आणि तुम्हाला असंही वाटू शकतं बरं का की मी कमवतोय खूप, पण माझ्या हातात सध्या काही राहत नाहीये. तर हा परिणाम थोडासा व्ययभावातून जाणाऱ्या रवीचा असतो. आणि या काळात काय होतं, काही लोकांना बरं का, सगळ्यांना नाही, परदेश प्रवास किंवा दूरच्या ठिकाणी बदली किंवा घरापासून दूर राहण्याची थोडीफार वेळ येऊ शकते. आणि काहींना कसं होतं, झोप पूर्ण न होणे, रात्री वारंवार जाग येणे किंवा मनात सतत विचार सुरू राहणे याचा अनुभव पण येऊ शकतो. कसं आहे, राग हा या काळातील तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. आणि कसं आहे, एखाद्या क्षणाचा राग जो असतो ना, तो वर्षानुवर्षे जपलेले नाते खराब करू शकतो. म्हणून कसं आहे, प्रत्येक उत्तर देण्यापूर्वी 2 मिनिटे थोडं शांत राहिलं पाहिजे. आणि आता कसं आहे, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, मंगळ लाभस्थानातून गोचर करतोय ना. इथून पराक्रमी मंगळ तुम्हाला लाभ मिळवून देईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल बरं का, कामाच्या ठिकाणी. पण म्हणावं असं तुमचं श्रेय जे आहे, जे तुम्हाला अपेक्षित आहे ते थोडं मिळणार नाही. काय होतं, मंगळ तुमच्याकडून कर्तृत्व करून घेतो, पण वरिष्ठांकडून थोडेसे मतभेद जे आहेत ना ते तयार होऊ शकतात. कसं होतं, काही जणांना मग वडिलांच्या आरोग्याची किंवा जबाबदारीची चिंता लागू शकते. आणि म्हणून काय होतं, लाभातला मंगळ अहंकार वाढतो, तो मात्र बाजूला ठेवला पाहिजे. कसं आहे, मग अनेक प्रश्न सहज सुटून जातात ना. पण मित्रांनो, लक्षात घ्या, या सर्व माझ्या व्हिडिओमधील कंटेंटचा एक सुंदर भाग अजून मला सांगायचा आहे बरं का, की तुमचा राशीस्वामी चंद्र आहे आणि चंद्र तुम्हाला विलक्षण शक्ती देतोच. तो म्हणजे कितीही मोठं संकट आले तरी पुन्हा उभे राहण्याची क्षमता देतोच. तुम्ही अनेक वेळा आयुष्यात पडाल, पण प्रत्येक वेळी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन तुम्ही उभे राहत आलेला आहे ना, अजूनही राहताल. आणि ठीक आहे, गुरुची कृपा तर आता तुमच्यावर आलेलीच आहे. लग्नस्थानी तुमच्या राशीत गुरु उच्च झालेला आहे. आणि जे काम तुम्हाला आज अशक्य वाटत आहे ना, तेच काम थोडं योग्य वेळी सहज पूर्ण होऊ शकते. म्हणून कसं आहे, हा काळ नशिबाला दोष देण्याचा नाही हो, तर स्वतःला तुम्ही अधिक सक्षम बनवण्याचा हा काळ असणार आहे. मग कसं होतं की या काळात तुम्हाला 3 गोष्टी शिकायला मिळतील. कोणावर विश्वास ठेवायचा आहे, कोणावर ठेवायचा नाही, कारण काही लोक तुम्हाला फसवू शकतात बरं का. कोणाला फक्त नमस्कार करून पुढे जायचं आहे आणि कोणत्या गोष्टींसाठी स्वतःची मानसिक शांतता गमवायचं नाहीये. तुमचा स्वभाव समुद्रासारखा असतो. बाहेरून तो शांत असतो, पण आतून तो अथांग असतो. म्हणून समुद्रावर कितीही मोठे वादळ आले ना, तरी काही दिवसांनी तो पुन्हा शांत होतोच ना. तसंच ह्या कर्क राशीचं आहे, तुमचंही असंच होणार आहे. तुम्हाला आज जे संकट किंवा ताण थोडा मोठा वाटतोय ना, तेच काही महिन्यांनी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा तो धडा ठरू शकतो. म्हणून कसं आहे, घाबरू तर नका, सावध राहा,
थोडा संयम ठेवा. कारण काय होणार आहे, पुढं 35 दिवसापर्यंत तुमच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा विजय जो आहे तो परिस्थितीवर नसणार आहे, तर तो तुमच्या स्वतःच्या मनावरती असणार आहे. तसंच जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी पण जरा एक मिश्र घरमानच तयार झालेलं आहे. तुमच्या नोकरीच्या बाबतीत 2 वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. म्हणजे एकीकडे तुम्हाला नवीन संधी येतील, तर दुसरीकडे काही लोक तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी विशेष सावध राहावे. असं आहे, कार्यालयातील राजकारण असेल किंवा गैरसमज किंवा वरिष्ठांशी मतभेद किंवा तुमचे कामाचे श्रेय दुसऱ्याने घेण्याची शक्यता काही जणांना कसं आहे अनुभवाही लागू शकते ना ही, कारण नोकरीचा हा भागच असतो. विशेषतः घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे तपासून मगच पुढे पाऊल उचला तुम्ही. आणि ज्यांना नवीन नोकरीची अपेक्षा आहे ना, त्यांनी प्रयत्न मात्र थांबवू नयेत. असं आहे, सुरुवातीला विलंब झाला तरी योग्य संधी अचानक मिळू शकते ना. आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ मिश्र स्वरूपाचा आहे. काय होतं, नवीन ऑर्डर्स असतील, नवीन ग्राहक असतील आणि मग विस्तारांच्या संधी पण तुम्हाला मिळू शकतात. पण भागीदारी, मोठी गुंतवणूक या कागदपत्रांमध्ये निष्काळजीपणा मात्र त्रासदायक ठरेल. कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास अजिबात ठेवायचा नाहीये. लिहून केलेला व्यवहारच सुरक्षित ठरतो. तसं आहे, परदेश किंवा ऑनलाईन व्यवसाय किंवा आयात निर्यात, सेवा क्षेत्र किंवा तांत्रिक व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आणि एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा बरं का, की हा काळ तुमच्या क्षमतेची परीक्षा घेईलच. पण जो संयम ठेवेल, योग्य नियोजन करेल आणि भावनांऐवजी विचारांनी निर्णय घेईल ना, त्यांच्यासाठी मात्र ह्या काळामध्ये करिअरमध्ये प्रगती होईल. म्हणून मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा बरं का, की तुम्ही सध्या नोकरी करत आहात का, व्यवसाय करत आहात का, नवीन नोकरीच्या शोधात आहात का, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा तुम्ही विचार करत आहात. तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तसंच आता पुढं महत्त्वाचा विचार केला तर कुटुंबाचा आणि वैवाहिक जीवनाचा आहे. कुटुंब हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं, ज्याचा विषय अनेक जणांना पडलेला आहे. आणि हा विषय कसा आहे, थोडासा चिंता करणारा ठरू शकतो आणि तुमच्या मनात भावना खूप आहेत हो, पण त्या व्यक्त करण्याच्या ऐवजी तुम्ही मनातच दाबून ठेवताय आणि इथूनच मग गैरसमज निर्माण होतात. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो आणि काही वेळा तुम्हाला असं वाटेल की माझी किंमत ह्या घरात खरंच आहे का. किंवा विवाहित व्यक्तींनी विशेष संयम पण ठेवला पाहिजे. कामाचा ताण असेल, आर्थिक जबाबदाऱ्या असतील आणि मग किंवा संवादाचा अभाव यामुळे जोडीदारासोबत दुर्भाव निर्माण होऊ शकतो आणि रागाने दिलेले उत्तर नाते कमकुवत करते ना. आणि ज्यांचे विवाह ठरलेले आहेत त्यांनी मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नयेत. कसं असतं, दोन्ही कुटुंबाची आणि स्वभावाची नीट ओळख करून घेतल्यानंतरच तुम्ही अंतिम निर्णय घेतला पाहिजे ना. तसंच कसं असतं, प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तीने तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. संशय हा या काळात नात्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. मात्र एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, ज्या व्यक्ती संवाद, समजूतदारपणा आणि संयम ठेवतील ना, त्यांच्या नात्यातील अनेक जुने गैरसमज दूर होऊ शकतात. म्हणून हा काळ नाती काही तोडण्याचा तर नाहीच, तर नाती जपण्याचा आहे. लक्षात ठेवा की घर जिंकण्यासाठी कधी वाद जिंकणं आवश्यक नसतं. कधी कधी एक शांत शब्द सुद्धा किंवा एक माफी आणि एक समजून घेण्याची भावना जी आहे ना, ती संपूर्ण कुटुंब एकत्र आणू शकते ना. हे लोकांना अलीकडे समजत नाही. मग तुम्ही आता मला खाली कमेंट करून सांगा बरं की तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी चिंता कोणती आहे. म्हणजे कसं असतं, चिंता म्हणजे कुटुंबाबाबत असेल, प्रेमसंबंधांच्या बाबतीत असते किंवा नातेवाईकांच्या बाबतीत असते. ठीक आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही उत्तर लिहा. आर्थिक स्थितीच्या बाबतीत पण विचार केला कर्क राशीचा तर काय होतं, व्ययभावातून जाणारा जो रवी आहे की नाही, तो अचानक कुठंतरी वैद्यकीय खर्च वाढवू शकतो. म्हणजे काय होतं, कमाईपेक्षा पैशाचे नियोजनच तुम्हाला जास्त महत्त्वाचं ठरेल. आणि 12व्या भावाचा प्रभाव असल्यामुळे काही अनपेक्षित खर्च अचानक समोर येऊ शकतात. घर, आरोग्य, प्रवास किंवा कुटुंबासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. आणि अनेकांना असं वाटेल बरं का, की पैसे येत आहेत पण हातात काहीच राहत नाही. आणि तुम्हालाही हा अनुभव येत असेल तर होय म्हणून फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कसं असतं की जुन्या अडकलेले पैसे मिळण्यास थोडा विलंब होणार आहे. आणि कर्ज देताना किंवा मोठी कुठली तरी आर्थिक हमी देताना विशेष सावध राहा. कोणाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका आणि गुंतवणूक करू नका. तथापि ग्रह पूर्णपणे निराशाजनक चित्र दाखवत नाहीत. कसं असतं, ज्यांनी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन केले ना किंवा अनावश्यक खर्च टाळले आणि जर मग बचतीला प्राधान्य दिले ना, तर त्यांची आर्थिक स्थिती काय होतं, वर्षाच्या उत्तरार्धात हळूहळू मजबूत होऊ शकते. कसं आहे, विशेषतः
परदेशाशी संबंधित कामे किंवा ऑनलाईन व्यवसाय, सल्लागार सेवा किंवा दीर्घकालीन गुंतवणूक काही चांगल्या संधी मिळू शकतात. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बरं का, ह्या काळात प्रत्येक मोठा खर्च दोनदा विचार करूनच करा. कारण आज घेतलेला योग्य आर्थिक निर्णय जो आहे ना, तो उद्याची मोठी अडचण टाळू शकतो. म्हणून बरं का, की तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा की सध्या तुमचा सर्वात मोठा आर्थिक खर्च कुठं होतो? तो कदाचित घरामध्ये होतोय का, आरोग्यावर होतोय का, शिक्षणामध्ये होतोय का, व्यवसायामध्ये होतोय का, प्रवासामध्ये होतोय? तुमचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहावं. कर्क रास ही नुकतीच 12व्या गुरुच्या त्रासातून बाहेर पडलेली आहे आणि तुमच्या राशीत आलेला गुरु जो आहे ना, तो एक मध्यम प्रतीचा आहे, पण तो उच्च आहे, बलवान आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला भूतकाळामध्ये अनेक लोकांनी फसवलेलं आहे. वाईट संगतीचा काही जणांना, काही व्यावसायिकांना त्रास झालेला आहे. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी त्रास झालेला आहे आणि मग काही जणांना ह्यामुळे लिगल काही ॲक्शन्स जे असतात त्याला पण सामोरे जावं लागलेलं आहे. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये मिश्र ग्रहमान असल्यामुळे मला असं एक ओव्हरऑल तुम्हाला सजेस्ट करू वाटते की कोणत्याही बाबतीत तुम्ही जास्त रिॲक्शन्स देणे किंवा लगेच कोणती तरी ॲक्शन घेणे ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. थोडेसे ग्रहमान चांगले आल्यानंतर आपण कधी पण चांगली गोष्ट पुढे मांडू शकतो, त्याच पद्धतीने मांडू शकतो आणि समोरच्याला त्या गोष्टीचं महत्त्वही कळू शकतं आणि त्याचं तुम्हाला फळही मिळत असतं. त्यामुळे सध्याची वेळ जी आहे ती कुठली फारशी ॲक्शन घेण्याची नाही आहे, वेट अँड वॉच अशी भूमिका कर्क राशीने सध्या ठेवली. अजून एकदा सांगतो, मी काही तुम्हाला असं घाबरवण्यासाठी आलेलो नाही आहे, तुम्हाला धीर देण्यासाठीच इथं मी आलेलो होतो. तुमचा मजबूतपणा वाढावा आणि अडचणीला समोरं जाण्यासाठी एक सशक्ती मानसिकता कशी मिळवावी ह्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण अधिक शहाणपणाने कसं पुढे जाऊ हे सांगण्यासाठी आलेलो असतो. ठीक आहे, काही दारे बंद होतील, पण त्याच वेळी ईश्वर तुमच्यासाठी दोन्हीही दारे उघडेल आणि काही लोक आयुष्यातून दूर जातील हो, पण जे खरोखर तुमचेच आहेत ना, ते कोणत्याही परिस्थितीतून तुमचे साथ सोडणार नाहीत. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवाच की ग्रह परिस्थिती निर्माण करतात, पण भविष्य हे आपल्या कर्मांनी घडतं, ज्याला आपण दशम स्थान म्हणतो. म्हणून रागापेक्षा संयम निवडा, भीतीपेक्षा विश्वास निवडा आणि निराशेपेक्षा प्रयत्न तर निवडाच तुम्ही. कारण की कर्क राशीच्या व्यक्ती संकटात तुटत नाहीत हे मला माहिती आहे, त्या संकटातून स्वतःला नव्याने घडवतात. आणि मला अजून एक गोष्ट तुम्ही नक्की सांगा बरं का, की ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त आपल्याशी जुळला असं तुम्हाला वाटलं असेल? मग तो कुटुंबाच्या बाबतीत असेल, नोकरीच्या बाबतीत असेल, पैशाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, तुमचं जे काही फीडबॅक असेल तुम्हाला कमेंटमध्ये लिहा. त्यासाठी जर सध्याची उपासना असेल तर ती म्हणजे फक्त भगवान शंकराचीच आहे. भगवान शंकराच्या उपासनेने चंद्र मजबूत होतो. चंद्राचे पण तुम्हाला कवच माहीत असेल तर तुम्ही बघा, किंवा चंद्राचे ब्रीज मंत्र असतात, त्या तिन्ही गोष्टींपैकी एकही कुठलीही गोष्ट तुम्ही उपासनेमध्ये घेऊ शकता. उपासना ही तुम्हाला अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मदत करत असते. ती चमत्कार घडवत नाही, पण नक्कीच तुम्हाला मार्ग तर ती दाखवतेच. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.